नमस्कार शेतकरी मित्रांनो, आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. तर आज आपण आपल्या गावापासून एक 20 किलोमीटर तुमचं जोरवाडी गाव. तुमचं नाव? विजय सिंग जारवाळ. तुमच्या बागेमध्ये आपलं 1 वर्ष आता पुढच्या महिन्यात होईल. आपण तुमचं नियोजन करतोय. तुम्ही माझ्या बागेत आले होते. तुमच्या बागेमध्ये आपलं कमल सिंग नेमाने तुमच्या गावामध्ये आणि नितीन जारवाळ सुलाने नितीन सुलाने आणि ते आपण एक नदीच्या रस्त्याने गेलो होतो गावातून, प्रवीण गुसिंगे, त्यांचे पण झाड काय झाले. तुमच्या गावामध्ये आपले 3-4 प्लॉट आहे, सगळे खतरनाक सुपर झाले. आता तुमच्या झाडावरती प्रति झाड क्विंटलच्याही वर मुरुगमार आहे आणि ज्याच्यावर मुरुगभर नाही त्याच्यावर आंबेभर आहे. आता तुमचं नियोजन करत असताना तुम्ही काय म्हटलं, ते मला पाणी कमी आहे, तुम्हाला मी मशागत बंद करायला सांगितली. त्याच्यानंतर रसायन खत दिलं, स्टोरेजच्या फवारण्या दिल्या, त्याच्यानंतरही 1-2 फवारण्या दिल्या, युरिया वगैरे द्या सांगितला. तुम्ही ते काम सगळं प्रामाणिक आणि वेळेवर केलं. तर त्याचा रिझल्ट म्हणून तुम्हाला असं किती टक्के रिझल्ट वाटतो? आता तर रिझल्ट आहे ना. आता तुम्ही माल बघा ना. हा ना, तर किती टक्के मग सांगू शकता की बाबा तुमच्या बागेला रिझल्ट आहे असं? 80% तर रिझल्ट आला. ठीक आहे, 80%. आणि तुमच्या झाडामध्ये म्हणजे बागेत किती झाडं पिवळे आहे सध्या? एक पण नाही. एक पण नाही आहे. आणि गळ कुठे दिसली तुम्हाला? गळ तर आता नॉर्मल नाही म्हणून 1% दिसते फक्त. समजा एखाद्या अर्धी कुठेतरी आहे समजा. नाहीच म्हणजे हा नाही आहे. हां, नाही म्हणूनच 1% काय तिथं. या इकडं. आणि तुम्हाला मी काम देत असताना काही शिल्लक खर्च पण नाही दिला बरं? नाही योग्य खर्च आहे. आता बघा तुम्ही झाडावरती तुमचा आत्ताच असे हाल आहे. आता हे विचार तुम्ही बघा ना. आता लहान साईज किती आहे ना. आता तरी बांबू लावले. आता बांधणे चालू केली. तुम्हाला बांबू आणत लागणार साहेब. एका झाडाला कमीत कमी 8 बांबू लागते ना तुम्हाला. झाडाची संख्या किती आहे? 300 झाड आहे. 300 झाडं आहे. आणि असा जर माल म्हणल्यावर क्विंटल 1.5 क्विंटल, तुम्ही विचार करा माल. आणि आंब्या पण आहे. आणि आंब्याची क्वालिटी बघा ना तुम्ही. हे बघा, मित्र तर आलते ते सांगत होते बाबा 20 टन आहे, पण मी 15 धरला. काय ते मिरग्या पण 20पेक्षा जादा आहे साहेब. तुम्हाला वाटत असेल ना आता नाही, अजून साईज येऊ द्या. आणि ते काय चोरून लपून नाही ना, तुम्ही टनावरच देत असाल ना. आता मी तर टनावरच देतो. हां, मग त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. आता याच्या समोर तुमच्या बंधूचे झाड आहे. इथं समोर ब्रश कटर मारलेलं आहे. म्हणजे बांधच एक बांध पण नाही म्हणता येईल मध्ये. नाही सर, बांध नाहीच आहे. बरोबर आहे ना. बघा, आताच वाकले पाण्यामध्ये बघा. हां, मिरग माल पण आहे आणि आंब्या पण आहे. आता हे बघा ना काय. हो ना, हो ना, आंब्या पण आहे, मिरग पण आहे. आणि झाडं ग्रीनरी कशी तुमची अशी एकही झाड पिवळं नाही आहे. या इकडं समोर यांच्या भावाचे झाडं इथं. मला वाटतं ते पोलीस आले का? हा पोलीस हे बघा इकडं बघा. माल बघा. बरं, आता बांधही नाही तुमच्यामध्ये. नाही, फरक कशाने ओळखायचा? इथं गवत कापलेलं त्यांनी, तुमचं तसंच समजा गवत. आता इथून हे 10 ताटे आपले इथून इकडं. हां, इथून इकडं. आता हे बघा तुमचे सख्खे भाऊ आहे पोलीसवाले. आणि मला वाटतं एकच सोबत लावलेलं झाड आहे का? एकाच दिवशी लागवड आहे. एकाच दिवशी लागवड आहे. आता तुमच्या समोर फरक आहे. इकडे त्यांच्या नियोजनाने काम चालू आहे आणि इकडे आपण तुमच्या नियोजनाने म्हणा किंवा माझ्या म्हणा असं आपण काम केलेलं आहे. आणि हा फरक म्हणजे बांधही नाही मध्ये तुमच्या. बघा आता हे तुमचे झाड आहे, या दोन्ही मिरग्या आणि आंबे. आंब्या दोन्ही. हो भाऊ, हे तुमची बाग आणि हे तुमचे शेजारचं झाड हे भावाचे इकडं. ते एवढा फरक आहे. आणि विशेष म्हणजे खर्चही तुमचा आणि त्यांचा जवळपास सारखाच असेल. हा सर. वरती काड्या वाळत आल्या. म्हणजे थोडंसं लक्ष जर दिलं तर असं काम होतं. बघा तुम्ही आता हे झाड तुमचे आणि हे तुमच्या भावाचे, मध्ये तुमच्या दोघांच्या मध्ये बांधही नाही आहे. आता इकडं बघा ना तुम्ही साहेब, झाडाचे हाल, काडीवर झाडं आलेले. हां, आणि काय नाही हे झाड असे होता नाही झाले ना साहेब. तुमच्या बंधूला सांगा, अहो त्यांनी तुमच्याकडे लावली होती, लई बाग भारी केली होती. आज 2 वर्ष आधी माझ्याकडे होती, बाग जबरदस्त होती. आजही बाग चांगली होणार. त्यांना सांगा मी त्यांची बाग जर नाही सुधारली हां तर त्यांचा केलेला खर्च मी देऊ शकतो. पण ते करत नाही. ठीक आहे, पोलीसवाले दुर्लक्ष होतं मान्य, पण जास्त काम नाही ना. आणि यांचं बघून तुम्ही माझ्याकडे आले होते. आता तुम्ही बघू शकता एक झाड खाल्ले नाही तुमचं. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची साहेब, पिवळं नाही आहे झाडाची, फळगळ नाही. आता लोक फळगळ सांगा बरं तुम्ही. इथं आंब्या माले कुठं फळगळ खाली?
हां या इकडं. बरं असं काही नाही, आपण एक झाड दाखवतो, तुम्ही कोणतंही झाड बघा. नाही माल असं नाही, जे लोक व्हिडिओ कसं टाकतात जिथं माल आहे तिथं. नाही तुम्ही बघा ना, आता 300 झाडं आहे तुमचे. मी तर म्हणतो एकही झाड आपण सोडणार नाही. बघा तुम्ही, आता व्हिडिओ मोठा होतो हो द्या. आंब्याही बघा, आंब्याची क्वालिटी बघा तुम्ही. आता या झाडाला समजा बायचान्स तिकून या साईड नाही, आता याला आंबे भरपूर आहे. आंबे आहे पुन्हा, हे बघा ना तुम्ही, आता सगळीकडे बांधणं तर चालू आहे, बांधणी आपली. झाडाची हाईट पण कशी झाली. तुमचा आंब्या मालाला क्वालिटी सुपर आहे हा. म्हणजे मंगू नाही कुठं, तुमचं ग्रीनिंग जेवण नाही. फवारण्या चालूच आहे ना. नाही फवारण्यात आता करावं तर लागणारच ना साहेब. नाही पण तेवढं मग तेच ना, लोक काय करतात, करत नाही काही. लोक म्हणतात झाडं पिवळे पडता, माल गळतो, माल लागत नाही, खर्च शिल्लक येतो. सांगा तुमचा खर्च शिल्लक आहे का? काय नाही. प्रति झाड 100-125 पकडून घ्या. मग आता तो वर्षभराचा आहे, एका दिवसाच नाही ना. काय आता तुमच्या झाडाची क्वालिटी बघितल्यानंतर आंबे पहा तुम्ही, हे बघा इकडे याला बाजूला साईज थोडंसं. तुम्ही विचार करा ना ती. आज साईज आणि क्वालिटी कशी आहे, साईज तर समजलं हां, पण फळाची क्वालिटी, गळ पण नाही खाली बघा ना, कुठं एक मोसंबी नाही खाली. हे बघा तुम्ही समोर आहे बघा, या इकडे. हे आंबे हे मिरग्या तुम्ही बघा, आता तुम्हीच विचार करून सांगा मला माल किती नाही झाला. तुमचा माल साहेब 20 टनाच्या मिरग म्हणता ना तुम्ही. हा. मिरग हा 20 टनाच्याही वर आहे. तुमचा मिरगच 25 टन निघणार आहे. आणि दुसरी गोष्ट, हा जो आंबा आहे हा कसा जरी म्हटलं, तुम्हाला तर पाणी नव्हतं तरी तुमचा हा आंब्या 8 ते 10 टनापर्यंत जाऊ शकतो. हा, झाडला आहे समजायला गॅप नाही. आता तो तोडल्यावर कळलं ना. बघा नाही झाड बघा ना, हां राहणार आहे की. आता याला बांध नीलाच खर्च आहे जास्त. बांधणीला 8 बांबू लागणार आहे, आणि ते बांबू तुमच्या कामं येणार आहे ना. आज थोडीच आहे, तुम्ही विकत आणल्यानंतर पुढेही तुम्हाला लागतीलच ना. या इकडं एवढं असूनही साहेब झाड पिवळं नाही आहे काही. तुम्हीच बा, आता समजा हा ही एकच झाड असेल बायचानस. कोणती ती फांदी ना? बायचानस नाही वर उचला बरं तिला. काय झालं तिला, साईज बघा वर खाली, बघा हे आंबे साईज. हां खाली चिटकून आहे तरी गळ नाही आहे, आणि आतमध्ये बघा ही थोडीशी बाजूला करा, बघा माल बघा. बघा आतमध्ये आंब्या साईज बघा ना, हां मस्त साईज quality. सगळं. या इकडं काय म्हणजे कमतरता नाही ना काही. काहीच नाही. आंब्या तेवढाच, मिरगही तेवढा, झाडाची क्वालिटी इकडे बघा. एक मिनिट, कॅमेऱ्यावर पाऊस नाही, पाणी सापडता. बघा तुम्ही आता, म्हणजे वरून पाऊस चालू आहे, झाड तुम्हाला माल दिसून लागले झाडात. झाड मध्ये माल आहे ना, हे बघा ना, मध्ये फुल लोड आहे ना, आणि गळ पण नाही आहे. एकही मोसंबी गळाली नाही. खाली बघा फळं, खाली चिटकून आहे फळं. हे बघा तुम्ही आता, या इकडं काय आता हे बघा तुम्ही, आंब्या आहे तसाच. अरे बघा आतमध्ये हे बघा ना, आहेच माल समजा. हे बघा मिरग्या बी आहेत. मिरग आंब्या फुल लोड आहे, झाडाची क्वालिटी मेंटेन आहे, गळही नाही आहे, खर्च आटोक्यात आहे. हे बघा तुम्ही आता, आता हे तर क्विंटलचं मी आंबे माल क्विंटल. आंब्यात ज्यादा प्लस आहे. झाडाची ग्रोथही भरपूर झाली. बरं तुम्ही आता तुमचं 1 वर्ष तर झालं आपल्याला, बरोबर. आपण वर्षाचे 3,000 रुपये घेतो. तुमचं जवळ असल्यामुळे मी 1 वेळेस काय 2 वेळेस काय येतो, बरोबर. पण आता दूरवर आपण तर जाऊ शकत नाही ना. बरं तुमच्या भावाचे आपण काम केलं तर त्यांनाही खतरनाक रिझल्ट दिला. आता ते वर्ष बागेत येत नाही. त्यांनी तर खत म्हणून टाकलं नाही, त्यांनी बागेला व्यवस्थित त्यांनी हे करून टाकलं. बरं तुम्हाला काय वाटतं नेमकं, आपण जे काम केलं आहे तुम्हाला, म्हणजे तुम्ही समाधानी का नाही? 100%च आहे ना. आता समाधानी ना. याच्यापेक्षा काय पाहिजे शेतकऱ्याला? माझं बघा ना तुम्ही, मशागत बंद आहे, सगळं बंद आहे. तर ठीक आहे, मी तुमचा नंबर देतो व्हिडिओवर. या फोन जर आल्या एखाद्या शेतकऱ्याचे तर बोलायचं बिनधास्त.